पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर नांदेवाडी संघाकडनं जितेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती प्रसादला पाहतो. नो स्ट्राईक एंड वरती किरण. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर जितेश हा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू मात्र फुल टॉस चेंडूचा फायदा इथे घेता आला नाही प्रसाद या फलंदाजाला. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव येतो. या यावेळेस स्क्वेअरचा मारा अवंतर दावेच्या साह्याने इथं मात्र खात का खोललं गेलंय चौदरवाडी संघाचं. इथं मात्र एक धावफलकावरती. त्याच एवढेच बॅटकेट पंचांचा इशारा मात्र येतोय. यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव येतोय. काय गोलंदाजी केली जाते. एक स्क्वेअरचा मारा फक्त केलाय. यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवला गेलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे. उघडी उडल त्या जाऊ. यावेळेस चेंडू होईल फरार. चौकार. या चौकाराच्या साह्याने इथे मात्र समुद्रवाडी संघाचे धावफलकाचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजून या षटकाचा 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू वरती एखाद मोठा फटका येणं गरजेचं असेल समुद्रवाडी संघासाठी. पाहावं लागेल. प्रसाद मध्ये ती क्षमता देखील आहे मोठे फटके खेचून आणण्याची. मात्र तसं काय घडेल का. यावेळेस पुन्हा एक स्क्वेअरचा मारा अवंतर धाब्याने धावफलक पुढे सरकवलं जाईल. 6 धावा धावफलकावरती. हो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने अडवलं गेलं. या चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल टीम चौदरवाडी संघासाठी. आणि पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती किती धावा कुठल्या जातील. हो 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 प्रयत्न झाले होते. इथे षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. आणि एक षटकानंतर धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती.
हा 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 यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना संदेशला पाहिलं आणि संदेश पहिला सेंडू इथं निर्धाव हाताळला जातोय. स्ट्राईक अँड फलंदाज किरणला पाहतोय आपण. किरणला देखील मोठे फटके खेचून आणावे लागतील. मोठे फटक्यांची गरज आता खरं म्हटलं तर चौदरवाडी संघाला आहे. पाहावं लागेल यावेळेस सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजीच नंबर 1 डिलिव्हरी हाताळले जातात वारंवार आणि इथे मात्र सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आहे. हो यावेळेस चेंडू खाली शतरक्षक अजय होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साह्याने इथं मात्र धावफलक 8 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला थांबवलं गेलं. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगलच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता प्रसाद फलंदाजाचा. मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संबंध नाहीये. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता. हो 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 यावेळेस चौकार. यस नक्कीच. 1 बाउन्स सीमा पार चौकार.
यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार जर केला गेला ना तर व्यक्ती पहिलंच सांगे कुठ्यातलं मात्र तिसरं षटक घेऊन येत असताना संदीपला पाहतोय आपण राईट मोर द विकेटचा मारा पहिला चेंडू मात्र हलकासा ब्रश झाला बॅटला चेंडू मात्र एकही धाव मात्र घेतली नाही. हो यावेळेस किरण ब्रँड षटकार पाहायला मिळाला. किरणच्या बॅट मधून अशी फटकेबाजी मात्र करावी लागेल अजून दोन षटकामध्ये. या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती. चेंडूचा काय फटकेबाजी केली जाते या. ओहो यावेळेस चेंडू खाली. विकेटचा पत्ता नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र माघारी परतावं लागेल प्रसाद या फलंदाजाला. नवीन बॅटर यावेळेस 2 रनांचं पॅनलाइज केलं जाईल इथे टीम चौदरवाडी संघाला. इथे मात्र नवीन फलंदाज अनंत. आधीच रनांमध्ये दुष्काळ आहे आणि हा 13वा महिना. येऊ दे इकडं मोबाईल मैदानाच्या बाहेर आणा. 26 झालं. हा 2 पॅनलाइज नंतर कमी करू. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न करेल काय वाटतं बाबा लागेल. यावेळेस एक सिंगलच्या साह्याने इथं मात्र धावफलक 27 धावा धावफलकावरती. हो यावेळेस नोमॅनॅस मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता मात्र यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगल आणि एक सिंगलच्या साह्याने धावफलक 28 धावा धावफलका भरती. षटक क्रमांक 3 इथं संपलं गेलं. या शेवटचे षटक शिल्लक काय पाहावं लागेल. शेवटच्या षटकांती मोठे पटके खेचून आणावे लागतील. हो यावेळेस अजय चेंडू माग. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र एकच धाबेवरती थांबावं लागेल. एक धाबेच्या साह्याने धावफलक 29 धावा धावफलका भरती.
गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिले सांगी कुठे चौथं षटक घेऊन येत असताना सागर हा गोलंदाज. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि एका सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल. इथं मात्र चुकीचा थ्रो आणि त्याचा फायदा मिळाला जातो. 6 धाबा. यस नक्कीच 6 धाबा धबलका वरती जोडल्या जातील. तर 35 धाबा धबलकावरती जोडले गेलेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. विकेटचा पत्ता नाही. इथं मात्र किरणला माघारी परतावा लागेल. अजून एक हजरा दिला जाते टीम चौदरवाडी संघाला. किरण बॅक टू द आउट. डीजे आयोजित आळे प्रीमियर लीग. हो इथे मात्र माघारी परतावा लागेल. शरदला देखील बॅक टू बॅक दुसरा देखील हजरा. यावेळेस नवीन फलंदाज सचिन. यावेळेस चुका आणि त्या चुकांचा मोबदला इथं मिळत असताना टीम चौदरवाडी संघाला हाय तो या फाईनल रिझन मध्ये चौकार
तर 39 धावा झाल्या होत्या. चौदरवाडी संघाच्या 2 धावा मायनस केल्या जातील आणि 37 धावा 38 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय नांदेवाडी संघासमोर. 38 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी नांदेवाडी संघाला. चला सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करा. सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नांदेवाडी संघाकडनं. स्ट्राईक एंड वरती संदेशला, नॉन स्ट्राईक एंड वरती जितेश. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रसाद पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज मात्र होतो. या पहिला चेंडू होता स्क्वेअरचा मारा. एका बंतर दाबेच्या साहाय्याने इथं खातं खोललं जातंय. नांदेवाडी संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव धापलकावरती. ज्यावेळेस डोक्याची घंटा होती वाजता वाजता राहिली गेली. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झालाय. एक सिंगलच्या साहाय्याने धापलक 2 धाबा धापलकावरती. यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली. नक्कीच पहिला चेंडू खराब फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि या चेंडूवरती देखील हलकाशा ब्रश करून चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाकडे. एकही धाव मात्र घेतली गेली नाही या चेंडूवरती. 2 धाब्यांवरती मात्र स्थिर असेल नांदेवाडी संघ. पापा लागेल जितेश यावेळी स्ट्राईक एंड वरती आहे. मोठे फटके पाहावे लागतील. येतील का बॅट मधून जितेशच्या? हो यावेळेस पाऊस आणि पाऊस वरती खालती गोलंदाज प्रसाद. इथे मात्र माघारी परतावं लागेल जितेशला देखील. पहिला हादरा नांदेवाडी संघाला. नवीन बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहिदासला. बाबा लागेल जितेशला मात्र माघारी परतवण्याचं काम प्रसादने केलं गेलं. आता मात्र नवीन फलंदाज रोहिदास पाहावं लागेल. यावेळेस षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत अजूनही. रोहिदास स्ट्राईक एंड वरती पाहावं लागेल. पुढचा चेंडू मात्र कशा प्रकारे टाकला जाईल पाहावं लागेल. हो यावेळेस प्रहार केला गेला होता. जोरदार प्रयत्न चांगले झाले होते आणि चांगले तितकं चांगले क्षेत्रक्षण देखील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलं होतं प्रसादने. त्यावरती मात्र एक सिंगल धाव. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धाफलकाचा विचार केला तर 3 धाबा धाफलकावरती. आता मात्र स्ट्राईक एंड फलंदाज संदेशला आपण पाहतोय.
हो यावेळेस काय हलकासा ब्रश केला चेंडूला, मात्र दोन्ही स्लिप क्षेत्ररक्षक आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र हा चेंडू निघून जाणार सीमा पार. गोलंदाजी ट्रॅकचा विचार जर केला गेला तर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना राजला आपण पाहतोय. राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा मात्र केला जातो या राजच्या माध्यमातून. पाबल लागेल स्ट्राईक एंड वरती रोहिदास. 38 धावांचं टार्गेट मात्र चेस करत असताना पाबल लागेल अजूनही विजयासाठी लागणारी धावसंख्या म्हणजे 31 धावा धापल का. अजूनही 31 धावांची गरज आहे विजयासाठी. वेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथं निर्धावा तळला जातो राज या गोलंदाजाच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी राहिली. विचार केला तर प्रसादने देखील चांगली गोलंदाजी केली. दोन फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम प्रसाद या गोलंदाजाने केलं होतं. तेच काम मात्र इथं राजच्या माध्यमातून केलं जाईल का, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालले गेले. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक 8 धावा धावफलका भरती. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाबेवरती मात्र थांबावं लागेल. इथे एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक 9 धावा धावफलका भरती. काय कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते या. हो यावेळेस गोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना पावलं लागेल. इथे मात्र एक सिंगल होती. तिथे मात्र दुहेरी धाब्यामध्ये कन्वर्ट झालंय आणि 2 धाबाच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एक सिंगलच्या साहाय्याने मात्र धावफलक 12 या धावसंख्येवरती. सातत्याने चांगली गोलंदाजी मात्र राहिली राजा गोलंदाजाची. हो यावेळेस अतिशय चांगला फटका आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चमकार.
पण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे 12 चेंडू 22 धाब्यांची गरज विजयासाठी नांदेवाडी संघाला पाहावा लागेल. कशा प्रकारे 22 धाबा चेस केले जातील की गोलंदाजाच्या माध्यमातून या 22 धाबा डिफेन्स केले जातील. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर अनंत यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड टर्म उर्दू विकेटचा मारा मात्र केला जातो. स्ट्राईक अँड फलंदाज रोहिदासला आपण पाहतोया. हो यावेळेस चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. यावरती फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने धाफलक 17 धाबा धाफलकावरती. इथे मात्र पुन्हा असा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणाला इथे थांबवलं गेले. फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने धाफलक 18 धाबा धाफलकावरती. हो यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच रोहिदास मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 9 चेंडू 20 धाब्यांची गरज अजूनही विजयासाठी पाहावं लागेल. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. इथे देखील एक फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने धाफलक 19 धाबा धाफलकावरती. हो यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस संदीपच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. चेंडू स्ट्राईक अँड वरती संदीपला पण पाहतो या. हो यावेळेस निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3 इथे संपलं गेलं. येणारे 6 चेंडू 13ची गरज असणार आहे. पाहावं लागेल 6 चेंडू 13ची गरज.
ती रोहिदास गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिले सांगे कोट्यातलं मात्र शेवटचं षटक उत्तम. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर दाबेच्या साहाय्याने इथं मात्र धावफलक पुढे सरकवत जात असताना 26 धावा धावफलकावरती. हो यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र येणारे 5 चेंडू अजूनही 12 धाब्यांची गरज आहे. हो यावेळेस चाबूक फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन पोहोचला या कव्हर पॉइंट रिजन मध्ये. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने इथे मात्र धावफलका भरतीवर चार चेंडू 8 धाब्यांची गरज. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 3 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे अजूनही. सामना मात्र कुठेही गेला नाहीये. पाहावं लागेल यावेळेस स्ट्रायक वरती फलंदाज रोहिदास. यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटका एक सिंगल झाले. दुसरीचा प्रयत्न यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. पाहावं लागेल इथे मात्र टीम नांदेवाडी की टीम चौदरवाडी. पाहावं लागेल येणारे 2 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका मात्र नांदेवाडी संघाला विजयाच्या दिशेने नेईल आणि एखादा निर्धाव चेंडू चौदरवाडी संघाला मात्र विजयाच्या दिशेने नेईल. पाहावं लागेल. चला टीम मीटिंग घेऊ नका. येणारे 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायक अँड फलंदाज रोहिदास. पाहावं लागेल टीम चौदरवाडी की टीम नांदेवाडी. पाहावं लागेल. यावेळेस विकेटचा पतन. इथे मात्र माघारी परतावं लागेल रोहिदासला. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज.
येणारा एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज पाहावं लागेल स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर सागरला आपण पाहतोया. हो यावेळेस इथं मात्र विजय होते चौदरवाडी संघ. विजय संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचं गोडचं कौतुक. इथं मात्र चौदरवाडी संघ सुपर 4 मध्ये प्रवेश